लाल कणीस भेटलेलं आहे पण फोटो वगैरे नाही. रांगोळी आहे. मोगलीचा हत्यार आहे भावांनो हे बघा. चिडली कुठला चहा चांगला लागत नाही. हँडक्राफ्ट आहे का? बाळ चारतोय बघा त्याला. जंक फूड अजिबात भेटत तिथं हे काय त्यांचं स्वागत करतो अजून एक नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण चालू करतोय 6 वाजता. कारण आज आपण जाणार आहे मलाच माहिती नाही भावांनो आज आपण कुठं जाणार आहे. मम्मीला विचारतोय भावांनो कुठं जायचंय म्हणते सरप्राईज आहे. आणि पप्पा आहे जाऊ भावांनो पप्पांना काय विचारू पप्पा ऑफिसला आहे. तर आता मी शर्वरी आणि मम्मी इथून जाणार आहे पप्पांच्या ऑफिस पर्यंत रिक्षा वगैरेनी. तिथून आपल्याला जायचंय गाडीत. मग तुम्हाला डायरेक्ट भेटतो भावांनो गाडीत आणि लोकेशन पण सांगतो. गाईज गाडीत बसलोय आपण हे बघा. मी मम्मी पप्पा शर्वरी. पण कुठं जायचंय ते अजून कळलेलं नाही कन्फर्म. सरप्राईज सांग रे बाबा. सरप्राईज ट्रॅफिक लागले 1 तासभर जाते वाटतं. बघा ट्रॅफिक बघा. सरप्राईजच आहे अजून एक तुझ्यासाठी ते. कोणचं काहीतरी बोलते भावांनो मम्मी जत्रेत चाललोय पण आता काय अजून कळना कुठं चाललोय. जाऊ दे बस निवांत अर्धा तास. चला आहे बघा ट्रॅफिक बघा. गाईज लोकेशन वर आलोय आपण. लोकेशन बघा. तिकीट वगैरे पण काढलंय आपण भावांनो हे बघा. हे तिकीट आहे. आपण 4 जणांचं तिकीट काढलेलं आहे आणि इथं काय चालू आहे ते पण दाखवतो तुम्हाला. हे बघा 60 रुपीज तिकीट असं आहे भावांनो इकडं. तर तुम्हाला हे दाखवतो. गाईज आत एंट्री केली आता. म्हणजे कोणच्या कल्चरचा डान्स चालू होता तो काय माहिती. तर तुम्हाला सगळं दाखवतो एक एक करून. चला इथं काय आहे थांबा. हे बघा देवाचं आहे भावांनो डेकोरेशन बघा फुलांचं. बघा गाईज तुम्हाला ओरिजिनल फोटो वाटत असेल पण फोटो वगैरे नाही रांगोळी आहे. हे बघा चांबार म्हणजे कॉबलरची अशी ड्रॉइंग काढलेली आहे भावांनो. चांबारच ना. हे बघा कशी आहे गाईज ओरिजिनल आहे रांगोळीची. ही पण रांगोळी आहे गाईज. आता इथं पण हा हे टेलर आहे बघा. मस्त ते बिझनेस चालवतात ते त्यांचा. गाईज एकदम रिअलिस्टिक रांगोळी होते सगळे तुम्हाला दाखवले ते. आणि आता बॅकग्राऊंड म्युझिक येत असेल तुम्हाला. विदाउट कॉपीराइट बॅकग्राऊंड म्युझिक भेटलंय आपल्याला. आता तुम्हाला प्लांट्स दाखवतो भावना. सगळे ओरिजिनल प्लांट्स आहेत हे बघा. फाउंटेन बघा गाईज. गाईज नंदी बघा. हात लावून येऊ आपण थांबा. बाळ चारतोय बघा त्याला. गाईज आता अजून पुढे आलोय आम्ही. आता इथं स्टॉल्स वगैरे येत नाही का हे बघा शॉपिंग साठी. आता इथं कोणतं स्टॉल आहे तुमचं सर? एडीडीचं आहे बॅग साठी. मर्चंडाइज बॅग. अच्छा हे हँडक्राफ्ट आहे का? हो. यांचं ब्रँडिंग आहे बघा भावांनो. आपल्याला भाजीसाठी छान आहे. ही उलट छान आहे अजून. हे बघा गाईज असं पूर्ण गोल मध्ये ना भावांनो असे पूर्ण स्टॉल आहेत. हे बघा हळूहळू दाखवतो तुम्हाला. आणि सगळे मला असं वाटतंय हँडक्राफ्ट आहेत. हाताने बनवलेले आर्ट्स वगैरे आहेत भावांनो इकडं. म्हणजे असं महाराष्ट्राचं सेक्शन आहे बघा इथं. इथं उत्तर प्रदेश आहे. म्हणजे यूपीचं काय फेमस आहे, आसामचं काय फेमस आहे, महाराष्ट्राचं काय फेमस आहे असं आहे का. आसामचं दाखवतो गाईज तुम्हाला. हे बघा बेंट हँडीक्राफ्ट. हे बघा काश्मीरचं बघा भावांनो. हे बघा उशी. तिथं महाराष्ट्राची हे बघा
बॅग्स वगैरे आहेत. पप्पा चहा घेतात ते इथून एक पिऊन बघा, कारण ट्रस्ट इश्यूज आहे भावांनो, कुठला चहा चांगला लागत नाही. गाईज आता ते कपड्यांचं सेक्शन होतं मला वाटतं. आता आपण दुसऱ्या सेक्शन मध्ये जाऊ. हे बघा दाखवतो, फार्मर्स मार्केट आहे आता पुढं. हे बघा आता फार्मर्स मार्केट मध्ये जाऊ भावांनो. इथं पण काय काय तुम्हाला दाखवतो. हे बघा गाईज आपण आपल्या विकत घेऊ शकतो फळं वगैरे डायरेक्ट शेतकऱ्यांकडून. हे बघा असा विषय इकडं. घ्या बरं एक. गाईज इथं काहीतरी वेगळा आयटम दिसलेला आहे आपल्याला. हे बघा काय चिडली नाचणीच आहे वाटतंय. इथं कच्चे केळ्यांचा शॉप आहे वाटतं भावांनो. हे इथं आपल्याला कणीस बघा, लाल कणीस भेटलेलं आहे शर्वरी. असं कसं, व्हॉट इज दिस? होय काय हो, मोगलीचा हत्यार आहे भावांनो हे बघा. गाईज बासुंदी घेतली, कशी लागते बघ शेर. गाईज लाटणं बघते मम्मी आता. हे बघा घेते का नाही, घेते का, घे हे बघा लाटणं हेच लाटणं आपल्या डोक्यात जाणार आहे थोड्या दिवसांनी. गाईज आता फायनली आम्ही आलोय फूड कोर्ट मध्ये. फूड कोर्ट किती मोठे आहे ते दाखवतो तुम्हाला. हे बघा असे स्टॉल आहेत भावांनो लाईनीनी. म्हणजे पूर्ण एंड पर्यंत आहे भावांनो. हे बघा इथून पूर्ण, इथं बसलेत डायरेक्ट सिटिंग भावांनो, डायरेक्ट खाली कुठं पण बसा जागा भेटेल तिकडं. काय काय घेतले दाखवा. तांदूळ घेतले, हळद, नुसतं शॉपिंगलाच लय वेळ गेलाय भावांनो. मारायला मला त्याला मार. गाईज आता घेतलेत मोदक. आहे बघा तुपाचे मोदक घेतले, 40चा एक आहे भावांनो. हे बघा गाईज ते त्यांनीच फोडले तूप टाकायचंय म्हणून. चांगलं आहे गाईज. तर गाईज निघालोय आपण तिथून. भीमथडी काय नाव होतं, भीमथडी विसरलेलो, माहिती होतं. भीमथडी नाव होतं भावांनो. जेवण वगैरे झालंय. भीमथडी यात्रा बर दरवर्षी डिसेंबर मध्ये असते, 5 दिवस असते. भीमथडी यात्रा म्हणजे ते तिकीट काढताना म्हणतात. ते पहिल्यांदा आलाय का? आम्ही पहिल्यांदाच गेलतो गाईज. पुण्यात राहून आम्हाला माहिती नव्हतं, कारण की फेमस आहे लय. 5 दिवस असते फक्त डिसेंबर मध्ये. 20 तारखेला चालू झाली, 25 ला संपणार. मग 5 दिवसांसाठी एवढा सेटअप करतात ते. काही नसतं, 5 दिवस असते. आणि जेवण वगैरे झालंय गाईज. तुम्ही म्हणता जेवण नाही दाखवलं, आता दाखवू काय भावांनो. तिथं मी फक्त भजी खाल्ली. तिथं तुम्ही म्हणता जाताना तुम्ही ह्या इंटेन्शननी की तिथं भेटल पावभाजी, हे बिर्याणी, जंक फूड अजिबात भेटत तिथं भावांनो. मी येडाच झालोय शोधून काहीच नाही भेटत आहे कुठं. सगळं हेल्दी भेटतं, हेल्दीत सगळं. मी शेवटी ती मूग भजी खाल्ली आणि आळूची भजी खाल्ली. बरं झालं. आणि मम्मी पप्पांनी खाल्लं, आम्ही मस्त एन्जॉय केला. यांनी खाल्लं नॉनव्हेज. मी नाही ना खात भावांनो नॉनव्हेज, म्हणून सगळं हिंडतोय मी. 1 तास झालं तेच शोधतोय. कमीत कमी 60 ते 70 स्टॉल्स होते तिथे. वेगवेगळी व्हरायटी. आणि ते पण व्हरायटी ऑफ फूड होतं. मजा आली. एवढंच की टाइम जरा कमी होता, लय दमलो होतो चालू. घरी आलो गाईज आणि मस्त मजा आली ते भीमथडी यात्रामध्ये. डिसेंबर मध्ये असते भावांनो दरवेळेस यात्रा. 25 to 30 काहीतरी अशी. तर तुम्ही जाऊ शकता भावांनो. क्वालिटी मजा आली, पण एवढंच की जास्त चालायला लागलं सगळीकडे फिरण्यासाठी. तर हा व्लॉग इथं सेंड करून टाकू. जर का तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज करा. भेटू असंच एक नवीन व्लॉगमध्ये. व्लॉग आत्तापर्यंत बघताय त्याबद्दल मनापासून धन्यवाद. बाय बाय.